श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण यशोदाबाईंनी नमिताची घेतलेली शाळा पाहिली. यशोदाबाई आणि लावण्याचा संवाद पाहिला. प्रणव आणि श्रद्धाचं फोनवरचं बोलणं पाहिलं. नमिताचा लावण्यावर होत असलेला जळफळाट पाहिला. तिचं कुठलं तरी रहस्य होतं जे उघड होण्याची तिला भीती वाटत होती. आता या भागात काय होणार ते पाहूयात. तत्पूर्वी विनंती आहे की कृपया कोणीही भाग अर्धवट वाचून किंवा ऐकून सोडू नका. शेवटपर्यंत भाग वाचा, ऐका, तेव्हाच तर कथा समजेल. रहस्यांवर रहस्य येणार आहेत आता कथेत. चला तर मग वेळ न दवडता आजच्या भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 30. कथा लेखिका व कथा वाचन जानकी. अहो, तुम्ही नमिताताई आणि भैयांना घेऊन कधी जाणार आहात डॉक्टरांकडे? संध्याकाळी लावण्याने कपड्यांच्या घड्या घालत असताना विचारलं. शिवाय तेव्हा नेमकाच ऑफिस मधून घरी आला होता आणि फ्रेश होऊन निवांत झाला होता. थोड्या वेळाने निघेन. संध्याकाळी या असं म्हटले होते डॉक्टर. संध्याकाळी निवांत वेळ असतो तर व्यवस्थित चौकशी करता येईल. शिवायने तिच्या शेजारी बसत सांगितलं. ठीक आहे, पण आईंनी बहुतेक नमिताताईंना काही सांगितलेलं दिसत नाही त्याबद्दल. त्यांना माहित असतं तर त्यांनी आता जाण्याची तयारी केली असती. मला तर आश्चर्य वाटत आहे की काकू आई असताना त्या हॉलमध्ये निवांत बसल्या आहेत. लावण्या त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली, कारण नमिता मागच्या 2 तासांपासून हातात मोबाईल घेऊन हॉलमध्ये बसलेली होती. यात हसण्यासारखं काय आहे? वहिनींचं काहीतरी काम सुरू असेल. विनाकारण त्या हॉलमध्ये बसत नाहीत आणि आईच्या लक्षात राहिलं नसेल त्यांना सांगायचं. तो आपल्या हातात आपला मोबाईल घेत म्हणाला. त्याला असं सहजपणे सांगताना पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. नमिताताईंचं वागणं खूप वृक्ष आहे असं वाटत नाही का तुम्हाला? भैयांशी त्या ज्या प्रकारे वागतात ते तुम्हाला योग्य वाटतं का? लावण्याने आपल्या मनातलं त्याला विचारलं, कारण घरात नमिताने काही कांड केलं की तो कधीच बोलत नव्हता. मानलं की नमिता वहिनींचं वागणं थोडं वृक्ष आहे, पण मनाने त्या वाईट नाही आहेत. आता सगळ्यांनी त्यांच्याबद्दल वाईट मत बनवून घेतलं आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. सगळे जसा विचार करतात त्यांच्याबद्दल, त्यांच्या विचारानुसारच त्यांना वहिनी दिसतात. शिवायने आपल्या वहिनीची बाजू घेतली. लावण्या त्याच्यासारख्या समजदार व्यक्तीकडून अशा बोलण्याची अपेक्षा करत नव्हती. सध्या तिने त्याच्याशी त्या विषयावर बोलायचं थांबवलं. मी खाली जाते आता. एवढंच बोलून ती आपल्या जागेवरून उठली. घडी केलेले कपडे कपाटात व्यवस्थित ठेवले आणि लगेच खाली निघून गेली. ती जाताच त्याने आपल्या हातातला मोबाईल खाली ठेवला. नमिताबद्दल कोणीही वाईट बोलत असलं की असाच तो कारण काढत असायचा. जरा जास्तच लाडकी होती त्याला त्याची वहिनी. लावण्य खाली आली तर तिला नमिता तिथेच बसलेली दिसली. सावित्रीबाईंनी तिच्याकडे विषय काढलेला नाही याची तिला खात्री झाली होती. आपणच तिच्या कानांवर घालावं असं ठरवून ती नमिता जवळ जाऊन उभी राहिली. तिला अचानक आपल्या समोर येताना पाहून तिने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. अशी भूत बनून का उभी आहेस माझ्या समोर? नमिताने काहीशा चिडक्या स्वरात विचारलं. तिला दुपारपासून तिचा राग आलेलाच होता. आता तिला समोर पाहून तिची चीड बाहेर पडत होती. लावण्याने आजूबाजूला आपली नजर फिरवली. श्रद्धा तिथे दिसत नव्हती म्हणून तिने बोलायला सुरुवात केली. तुम्हाला आईंनी काही सांगितलं नाही का ताई? लावण्याने तिच्या चिडचिडपणाकडे दुर्लक्ष करत विचारलं. नमिताला तिच्या प्रश्नामागचा अर्थ समजला नव्हता म्हणून ती न समजून तिच्याकडे पाहू लागली. काय सांगायचं होतं? नमिताला समजलं नव्हतं म्हणून तिने विचारलं. आज तुम्हाला आणि भैयांना चेकअपसाठी हॉस्पिटलला न्यायचं होतं. लावण्याने तिला सांगितलं, पण जसं तिने सांगितलं तशी नमिता थक्क झाली. हा आणि आता कसला तमाशा? असा प्रश्न तिच्या मनात आला होता. कसलं चेकअप?
कशासाठी जायचं आहे? नमिताने तिच्या समोर उभं राहून विचारलं. तुम्हा दोघांना मूल होत नाही आहे तर त्यात कसला अडथळा आहे हे तपासण्यासाठी. लावण्याने कारण सांगताच नमिताचे डोळे मोठे झाले. तिचं ते बोलणं ऐकून नमिता लटपट करायला लागली होती. काय? आणि हे कोणी ठरवलं? मी कसलंही चेकअप करणार नाही आहे, समजलं तुला? नमिता तिच्यावर अशी रागवत होती जणू काही हा निर्णय लावण्याने घेतला असावा. लावण्या एकाएकी तिला चिडताना पाहून आश्चर्यचकित झाली होती. सकाळी यशोदाबाईंनी तिच्याकडे काढलेला मुद्दा आता तिच्या डोक्यात घिरट्या घालायला लागला होता. एवढ्याशा गोष्टीवर चिडण्यासारखं काय आहे? काय चालू आहे नेमकं नमिता ताईंच्या डोक्यात? सकाळी काकूआई जे म्हणाल्या होत्या ते खरं तर नाही ना? यांच्याच तोंडून यांचंच खरं काढावं लागेल असं वाटत आहे आता. असं मनातल्या मनात बोलून लावण्याने पुढे तिच्याशी बोलायला सुरुवात केली. काय हरकत आहे ताई, सांगा बरं. तपासणी दरम्यान समजेल तरी काय अडचण आहे ते. नेमका दोष आहे कोणामध्ये? जर तुमच्यात असेल तर उपचार करता येतील, आणि जर भैयांमध्ये असेल तर त्यांच्यावर उपचार करता येतील. लग्नाला काही वर्ष झाली आहेत तुमच्या. सगळ्यांना आशा लागली आहे तुम्हाला मूल होण्याची. लावण्या तिच्या मनात काय आहे ते काढून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली. सगळ्यांना आशा लागली आहे तर मी काय करू? जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईलच. जर नसेल आमच्या नशिबात तर नाही होणार. एवढा काय त्याचा रायता पसरवायचा आहे? आणि मला न विचारता हा निर्णय घेतलाच कसा? कोणी सांगितलं आणि कोणी ठरवलं हे? नमिता वरचे वर चिडायला लागली होती. तिचा तो आवाज ऐकून एव्हाना श्रद्धा सोडून बाकी सगळे जमा झाले होते. यशोदाबाई आणि सावित्रीबाईही यशोदाबाईंच्या खोलीतून बाहेर आल्या होत्या. मी सांगितलं आहे, तुला काही अडचण आहे का? यशोदाबाईंचा तो कणखर आवाज सर्वत्र घुमला. नमिताने लावण्याशी असं बोललेलं त्यांना आवडलं नव्हतं. त्यांनाच काय, घरातल्या कोणालाही आवडलं नव्हतं. शिवायही तिथे होता, त्यामुळे त्याला सुद्धा त्याच्या वहिनीच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं होतं. यशोदाबाईंचा आवाज ऐकून नमिता भीतीने लटपट करू लागली होती. त्या तिचे दिशेने येऊ लागल्या. काय अडचण आहे तुला जाण्यात? त्यांनी आता तिच्याजवळ येत विचारलं. जशा त्या तिच्याजवळ येत होत्या तशी ती घाबरत होती. ते काकूई, माझं डोकं दुखत आहे. त्यातल्या त्यात सध्या पायही दुखत आहेत. मी जाऊ शकणार नाही असं म्हणत होते. आताही तिने कोणालाही न पटणारं उत्तर दिलं. मगाशी ती जे बोलत होती त्या विरुद्ध सध्या बोलत होती. त्याचा आणि आत्ताच्या बोलण्याचा काहीच संबंध नव्हता. मगाशी ती म्हणाली होती की मला तपासणी करायची नाही, जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल. आणि आता सांगत होती की पाय दुखत आहेत त्यामुळे मी जाऊ शकत नाही. तिचं हे पलटलेलं उत्तर पाहून यशोदाबाईंना राग आला. त्यांनी तिचं मगाशी लावण्यासोबत झालेलं बोलणं ऐकलं होतं. ही अशी पलट उत्तरं मला अजिबात द्यायची नाहीत नमिता. मगाशी वेगळं कारण सांगितलं आणि आता वेगळं कारण सांगत आहेस. गुपचूप शिवाय सोबत दवाखान्यात जायचं, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. त्या तिच्या समोर बोट करत म्हणाल्या. पण काकूआई, मला खरंच. ती पुढे काही बोलणार त्याआधीच त्यांनी आपल्या हाताचा पंजा दाखवून तिला गप्प बसवलं. एक लक्षात घे नमिता, दोष तुझ्यात असला तरी आम्ही स्वीकारू, आणि सिद्धांत मध्ये जरी असला तरी आम्ही स्वीकारू. तुम्हा दोघांमध्ये आम्ही आतापर्यंत कोणीही भेदभाव केलेला नाही. तू सून आहेस म्हणून कधीच आम्ही तुला कमी लेखलेलं नाही. मी फक्त तुझ्या स्वभावामुळे तुला बोलत असते. या व्यतिरिक्त तुझ्याशी कठोर वागण्यामागचं माझ्याकडे दुसरं कुठलंच कारण नाही. त्यामुळे दोष जरी तुझ्यात निघाला तरी आम्ही ते स्वीकारू आणि त्यावर हवे ते उपचार करू. वेळेवर निदान झालेलं चांगलं असतं. यशोदाबाईंनी जरबदार आवाजात तिला समजावून सांगितलं. पुढे काय बोलावं ते समजत नसल्याने तिने फक्त होकारार्थी मान हलवली. आवर आता लवकर.
तयार होऊन खाली ये. लवकर जाऊन लवकर आले तर बरं होईल. अखेर ती तयार झाली म्हणून सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला आणि यशोदाबाईंनी तिला लवकर तयार होऊन खाली यायला सांगितलं. त्यांनी जायला सांगताच ती पटकन खोलीत गेली. खोलीत येऊन तिने नेहमीप्रमाणे आधी दरवाजा लावून घेतला. अरे देवा, आता मी काय करू? ही म्हातारी तर पूर्ण आंघोळ करून माझ्या मागे लागली आहे. तिच्या चेहऱ्यावर भरमसाठ चिंता पसरली होती. कपाळाला हात लावून ती स्वतःशीच बडबडत होती. तिने छातीवर हात ठेवून वाढलेला श्वास नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. शेवटी काहीच पर्याय न सापडल्याने तिने कोणाला तरी फोन लावण्याचा निर्णय घेतला. मला तर खरंच काही सुचत नाही. हॅलो. ती स्वतःशी बडबडत असतानाच पलीकडून फोन उचलला गेला म्हणून तिने हॅलो केलं. तिकडून कोणीतरी व्यक्ती तिच्याशी बोलत होती. आपण फक्त तिचं बोलणं इथे ऐकणार आहोत. समोरची व्यक्ती काय सांगत असणार ते इतक्यात उघड होणार नाही. खाली आपण फक्त तिच्याकडचीच बाजू ऐकणार आहोत. अरे ती म्हातारी माझ्या पाठी लागली आहे. नातू पाहिजे आहे तिला. मला आज तपासणीसाठी पाठवत आहे. नमिता घाबरून घडलेली घटना सांगत होती. बोलून ती थांबली तसा पलीकडचा व्यक्ती तिला काहीतरी सांगत होता. हो पण आता काय करू मी? तपासणीमध्ये जर निदर्शनास आलं तर काय करू? त्यातल्या त्यात जर घरच्यांना समजलं की माझ्या नवऱ्याला औषध मीच देत होते तेव्हा काय होईल? तिने त्या व्यक्तीला विचारलं. आता फक्त ती रडायची बाकी राहिली होती. इतकी चिंतेमध्ये होते. आणि अशा प्रकारे हे स्पष्ट झालं की तीच सिद्धांतला बाळ न होण्यासाठी औषध देत होती. म्हणजेच यशोदाबाईंचा अंदाज खरा ठरला होता. तिकडून तो व्यक्ती जे काही बोलत होता ते ऐकून तिच्या काळजीमध्ये आणखीनच भर पडत होती. काय? मी असं करू शकत नाही. कोणाच्या लक्षात आलं तर काय करणार मी? तो शिवाय आहे जरा माझ्या बाजूने तर तो सुद्धा माझ्या विरुद्ध होईल अशाने. अजूनही ती तिचे काय करू, काय करणार मी असे प्रश्न त्याला ऐकवत होती, ज्यामुळे पलीकडचा व्यक्ती तिच्यावर चिडत होता. चिडतोस काय? इथे मला धडकी भरली आहे आणि तू त्यात आणखी भर घालत आहेस. तीही इकडे चिडली होती आणि तोही तिकडे चिडला होता. बरं ठीक आहे, आता ठेवते मी फोन. तुझ्याकडे टेन्शन मांडायला फोन केला होता तर तू आणखीनच टेन्शन दिलं आहेस मला. आता देवच मला वाचू शकतो. त्याच्यावर चिडून ओरडून झाल्यावर तिने स्वतः फोन ठेवून दिला. तिने मग सगळे विचार झटकले आणि जाण्यासाठी तयार व्हायला लागली. आजचा दिवस तिच्यासाठी खूप म्हणजे खूप वाईट होता. आता त्यातल्या त्यात चेकअप झाल्यानंतर काय होणार याची चिंता तिला जास्त सतावत होती. आपलं आवरून ती खाली आली तर सगळे हॉलमध्ये तिची वाट पाहत उभे होते. शिवाय आणि सिद्धांत केव्हाच तयार होऊन आले होते. नमिता, तिथे गेल्यानंतर घाबरू नकोस. छोटीशी तपासणी वगैरे करतील, बाकी काही नाही. नमिताच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती म्हणून सावित्रीबाई काळजीने तिच्या हातावर हात ठेवून म्हणाल्या. त्यांच्याकडे पाहून ती कशीबशी हसली. घरी आल्यानंतर जे काय आहे ते खरं खरं सांगाल हा आम्हाला. कुठलीही गोष्ट लपून ठेवायची नाही. डॉक्टरांना सांगताना ही सगळं व्यवस्थित सांगायचं. यशोदाबाईंनी आपल्या मोठ्या आवाजात तिघांनाही दमटवलं. त्यावर तिघांनी होकारार्थी मान हलवली. सगळ्यांचा निरोप घेऊन तिघेही बाहेर पडले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर शिवायने डॉक्टरांची भेट घेतली. त्याने डॉक्टरांना सगळं व्यवस्थित सांगून तपासणी करायला सांगितली. सिद्धांत आणि नमिता एक शब्दही काही बोलले नव्हते. जे काही करायचं किंवा बोलायचं होतं ते शिवायच करत होता. तुम्ही काळजी करू नका मिस्टर धर्माधिकारी. आपण त्यांच्या काही चाचण्या करून घेणार आहोत. रिपोर्ट एखाद्या तासाभरात मिळून जातील. तुम्हाला जर आता थांबायचं असेल तर थांबू शकता किंवा उद्या सकाळी आलात तरी चालेल, डॉक्टर म्हणाल्या. त्यावर शिवायने होकारार्थी मान हलवली.
चाचणी करावी लागणार हे ऐकताच नमिताच्या पायाखालची जमीन सरकली. आम्ही आत्ताच जाताना रिपोर्ट घेऊन जाऊ. पुढे जी काही ट्रीटमेंट असेल ती करण्यासाठी उद्यापासून सुरुवात करूयात, शिवाय म्हणाला. मग डॉक्टरांनी लगेच तयारी करायला घेतली. त्या दोघांचं रक्त तपासणीसाठी पाठवलं गेलं. ती तपासणी होऊन रिपोर्ट येईपर्यंत या दोघांच्या बाकीच्या चाचण्या करून घेऊयात असं ठरलं. नमिताला सोनोग्राफीसाठी तर सिद्धांतचे शुक्र तपासणीसाठी तयारी केली गेली. सिद्धांतला एक वॉर्ड बॉय आपल्या सोबत घेऊन गेला, तर डॉक्टर नमिताला आपल्या सोबत घेऊन गेल्या. तिला त्या छोट्याशा पलंगावर झोपायला सांगितलं. तेव्हा तिच्या छातीमध्ये धडधड व्हायला लागली होती. पोटात गोळा आला होता. डॉक्टर सोनोग्राफीची तयारी करत होत्या, सोबतच तिच्याशी बोलतही होत्या. केव्हापासून प्रयत्न करत आहात तुम्ही बाळासाठी? डॉक्टरांनी प्रश्न विचारला, तर तिच्या कपाळावर घाम फुटला. आम्ही ठरवून प्रयत्न करत नाही आहोत. जेव्हा होईल तेव्हा होईल असं आम्ही धरून होतो. तिने थोडक्यात उत्तर दिलं. डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी करायला घेतली. सोनोग्राफी करता करता तिच्याशी बोलायला सुरुवात केली. मग बाळ होत नव्हतं तर लवकरात लवकर तपासणी करून घेऊयात असं वाटलं नव्हतं का तुम्हाला? डॉक्टरांनी असा प्रश्न विचारताच ती भेदरलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहू लागली. नाही, तसा विचार काही मनात आलाच नव्हता. नेहमी चिडचिड करणारी आणि मोठ्या आवाजात बोलणारी नमिता अगदी सौम्य शब्दांत उत्तर देत होती. या सौम्य शब्दांच्या मागे तिची भीती लपलेली होती. डॉक्टरांची नजर मात्र समोरच्या स्क्रीनवर होती. ती कधी इकडे तिकडे तर कधी डॉक्टरांकडे पाहत होती. वारंवार घशात आलेले आवंढे गिळत होती. सोनोग्राफी झाल्यानंतर डॉक्टरांनी मशीन बाजूला ठेवली आणि तिला उठायला सांगितलं. सोनोग्राफीचाही रिपोर्ट काही मिनिटांत तयार होऊन मिळणार होता. तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी रिपोर्ट घेऊन येते थोड्या वेळात, डॉक्टर म्हणाल्या आणि तिला बाहेर जाऊन बसायला सांगितलं. तिने आपली साडी व्यवस्थित गुंडाळली आणि बाहेर जाऊन बसली. सिद्धांत केव्हाच जाऊन आला होता. 1 तास म्हणता म्हणता 1.5-2 तास झाले तेव्हा पुढे रिपोर्ट आले. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी नर्सच्या हाती निरोप पाठवून त्या तिघांना आत बोलवायला सांगितलं. रिपोर्ट आले आहेत हे कळताच नमिताचे हातपाय थंड पडले होते. शिवाय उठून समोर गेला. त्याच्या मागे सिद्धांत गेला, पण नमिताची काही हिंमत होत नव्हती आत जाण्याची. तरीही जावंच लागणार होतं, म्हणून ती छातीवरून हात फिरवत उठली आणि त्यांच्या मागे गेली. या मिस्टर धर्माधिकारी, बसा. डॉक्टरने त्यांना बसायला सांगितलं. डॉक्टरच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच हसू दिसत होतं. तुमचे रिपोर्ट आले आहेत मिस्टर आणि मिसेस धर्माधिकारी, डॉक्टरांनी सांगताच शिवायने त्या दोघांकडे पाहिलं. आधी मला तुम्ही दोघांनी सांगा की तुम्ही गर्भनिरोधक अशा औषधींचा वापर कधीपासून करत आहात? डॉक्टरांनी असं विचारताच नमिताला दरदरून घाम फुटला, तर शिवाय आणि सिद्धांतला धक्का बसला. आता ते दोघे प्रणव बद्दल डॉक्टरांना सांगू शकणार नव्हते. प्रणवने सिद्धांत सोबत जे केलं होतं ते तर त्या दोघांना माहित होतं, पण नेमकं काय केलं होतं हे दोघा भावांना माहित नव्हतं. तेच निदान होऊन उपचार सुरू व्हावेत यासाठी शिवायने हा पर्याय निवडला होता. नाही डॉक्टर, आम्ही अशा औषधी घेतलेल्या नाही आहेत, सिद्धांतने नमिताकडे पाहून उत्तर दिलं. त्यावर तिनेही होकारार्थी मान हलवली. रिपोर्ट आले आहेत, पण त्यात धक्कादायक माहिती आहे. मिस्टर सिद्धांत धर्माधिकारी यांच्या शुक्राणूंची संख्या अतिशय कमी आढळली आहे आणि रक्तामध्ये अशा औषधींचे घटक आढळले आहेत जे शुक्राणूंची संख्या वाढू देत नाहीत. तर मिसेस धर्माधिकारी यांच्या रिपोर्टमध्ये सुद्धा त्याच औषधींचे घटक आढळले आहेत. याचमुळे अजूनपर्यंत मिसेस नमिता गर्भधारण करू शकल्या नाहीत. डॉक्टरांनी अशी माहिती देताच
दोघा भावांना जबरदस्त झटका बसला. नमिता मात्र खाली मान घालून आपल्या हातांची चुळबुळ करत होती. असं कसं होऊ शकतं डॉक्टर? आम्ही तर अशा औषधी काही घेतलेल्या नाहीत. सिद्धांतने माहितीसाठी विचारलं. प्रणवने नेमक्या कोणत्या माध्यमातून त्या दोघांना असं औषध दिलेलं असणार हे त्याला जाणून घ्यायचं होतं. या औषधी तुम्ही स्वतःहून घेतलेल्या नाहीत, याचा अर्थ कोणीतरी तुम्हाला मुद्दाम दिले आहेत. एकतर इंजेक्शन मार्फत किंवा जेवणातून का होईना दिल्याच असतील. त्याशिवाय त्या औषधी तुमच्या शरीरात मिसळणं शक्यच नाही. आणि हे घटक ताजे दिसत आहेत, म्हणजेच की आज सुद्धा तुम्हाला हे औषध दिलं गेलं आहे. डॉक्टरांनी माहिती दिली. आजही त्या दोघांना औषध दिलं गेलं आहे हे ऐकून आणखी एक मोठा धक्का त्या दोघांना बसला. हे कसं शक्य आहे? शिवायने आश्चर्यचकित प्रश्न विचारला. त्यावर डॉक्टरांनी एक सुस्कारा सोडला. आता हे तर माहित नाही, पण दिलं गेलं आहे हे नक्की. त्या दोघांचे रिपोर्ट तेच सांगत आहेत. डॉक्टर रिपोर्ट त्यांच्याकडे देत म्हणाले. दोघांनी ते हातात घेतले आणि वाचायला सुरुवात केली. जसे वाचत होते तसे दोघांचे डोळे मोठे होत होते. नमिताचा काहीच प्रतिसाद नाही हे पाहून डॉक्टरांना जरा विचित्र वाटलं होतं. तरीही त्या घाबरल्या असतील म्हणून त्यांना घाम आलं असेल असं समजून डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं. आपल्याला कधी इंजेक्शन दिलेलं सिद्धांतला आठवलं नाही. याचा अर्थ जेवणातून कोणीतरी हे औषध देत होतं. बाकी सगळे विचार झटकून आता पुढे कुठले उपचार घ्यायचे यावर चर्चा करायची होती. यावर काय उपचार आहेत का डॉक्टर? शिवायने हताश सुस्कारा सोडत विचारलं. नक्कीच आहे. डॉक्टरांनी उपचार आहेत असं सांगताच नमिता आणखीनच घाबरली. डॉक्टरांनी उपचार काय करायचे ते सांगायला सुरुवात केली. शिवाय आणि सिद्धांत लक्षपूर्वक ऐकत होते, पण नमिताचं लक्ष नव्हतं. जेव्हा माघारी जाण्याची वेळ झाली तेव्हा ती भानावर आली. हॉस्पिटलच्या आवारात येताच शिवायच्या रागाचा पारा चढला. तो एकाएकी रागात आला म्हणून हे दोघेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या रागाचं कारण दोघांनाही समजत नव्हतं. तिघेही गाडीत बसले. चालवायला तोच बसला होता. त्याने रागातच गाडी हवेलीपर्यंत आणली होती. सगळे सदस्य त्या तिघांची वाट पाहत होते. त्याने गाडीतून उतरून रागातच आत प्रवेश केला. आल्या आल्या त्याने मागे पुढे न पाहता थेट लावण्याचा गळा आपल्या हाताच्या पंजाने जोरात आवळला. कसला राग आला असेल त्याला अचानक? त्याने कारण नसताना लावण्याचा गळा का पकडला असेल? कळेलच पुढच्या भागात. शेवटी यशोदाबाईंचा नमितावरचा संशय खरा ठरला. पण नमिता ज्याच्याशी फोनवर बोलली तो कोण होता? प्रणव तर नक्कीच नव्हता हे मी आत्ताच सांगते. मग दुसरं आहे कोण? हेही कळेल पुढे येणाऱ्या काही भागांमध्ये. तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. पुढील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया लवकरच. धन्यवाद.